मी 2006 का 8 मध्ये का 9 मध्ये वृंदावनला भागवत शिकण्यासाठी गेलो. कशाचं शिकणं आलं, कशाचं काय, फक्त गेलो म्हणून गेलो. आम्ही ज्या शाखेमध्ये राहत होतो, राम सुखदासजी यांची शाखा होती गीता मंदिर फोगला आश्रम मध्ये. तिथे एक महात्मा होते, एवढे कडक होते शास्त्रीजी, ते एवढे कडक होतो की बाबा बाबा बाबा. आणि तिथं सायंकाळी 4 वाजता, तिथला नेम आहे उत्तर प्रदेशचा, 4च्या नंतर ते लोक भोजन करत नाही. सूर्यास्त होण्याच्या अगोदर भोजन करतात. मी दररोज जायचो, कारण पैसे होते भरपूर, पण तिथलं जेवण पचत नव्हतं. आम्ही म्हणायचो, स्वामीजी कुछ भोजन की व्यवस्था करो ना. ते स्वामीजी म्हणे, बहुत लोग है अभी, बहुत बच्चे, अभी आपकी व्यवस्था नहीं हो सकती है. एक दिवस राधा अष्टमीचं भजन ठेवलेलं होतं आणि मी गेलो. मग मला म्हणलं, मला एक भजन म्हणायचं. मी एक गोड भजन गायलं हिंदीतलं. ते स्वामीजींना एवढं आवडलं, सांगितलं, ए पंडित, कल से तू प्रसाद पाने के लिए आ सकता है. आम्ही दररोज भजनासाठी जायचो. आणि एवढे कडक होते ते स्वामीजी, बाप रे बाप, त्यांच्यासारखा कडक महात्माच मी पाहिला नाही. त्यांच्या रूम मध्ये चिलट सुद्धा जाताना विचार करत होतो, माणसं काय जातील एवढी वैराग्यवान व्यक्ती. पण आता माझा लहानपणापासूनच स्वभाव, जिथं कोणी जात नाही तिथं घुसायची सवय पहिल्यापासून. आता मग आज जाताना काही पद्धत आहे का नाही, मी स्वामीजी मैं अंदर आऊ, मैं आय कम इन सर, असं काहीतरी बोलायला पाहिजे ना. पंडितजी मैं काहीच विचारलं नाही, डायरेक्ट आत गेलो. स्वामीजी वाचन करत होते. मी वारकरी संप्रदायाचं महत्व सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या माझ्याकडे कथेकडे. आणि स्वामीजी वाचन करत असताना स्वामीजीनं वर डोळे माझ्याकडे केले आणि मी बघितल्या बरोबर मी असं थरथर थरथर कापायला लागलो. मला पुढेही जाता येणार, मागही येता येणार. कसं तरी माग वळालून माग निघायला लागलो, तर माझं लक्ष त्यांच्या देवघराकडे गेलं. त्यांच्या देवघरामध्ये राधा राणीचा फोटो नाहीये, भगवान श्रीकृष्णाचा फोटो नाहीये, महादेवाचा फोटो नाहीये. एका साईडला माझ्या ज्ञानोबरायचा फोटो होता आणि दुसऱ्या साईडला माझ्या तुकोबरायचा फोटो होता. संकोच वाटला मनामध्ये मला थोडं. मी धाडस केलं, बोलत नव्हतं कोणी स्वामीजीला, पण मी बोलण्याचं धाडस केलं. पंडितजी, स्वामीजी क्या है पंडित, वृंदावन में तो सब लोग राधा रानी के भक्त है, कन्हैया के भक्त, और आप तो ब्रज रसिक हो. फिर ब्रज रसिक होके ही आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है. त्या महात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या शास्त्रीजी. आणि त्यांनी मला सांगितलं, ए बेटा, ए पंडित, हम लोग जब वृंदावन में रह के भी उदास हो जाते हैं. काय वाक्य वापरलं त्या महात्म्याने, ऐका. हम लोग जब वृंदावन में रह के भी उदास हो जाते हैं, तो हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदी और दिहू आते हैं. एवढी ताकद. वेडे होते नामदेवराय, वेडे नव्हते ना महाराज. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. 15 ते 20 वर्ष आळंदीत राहिलो मी. आता एवढा कीर्तनाचा व्याप आहे, दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन आहे. पण महाराज झाल्यापासून 8 दिवस सुद्धा असं झालं नाही की आळंदीला गेलो नाही म्हणून. 8 दिवस जरी झाले असं वाटलं की असं वाटतं काहीतरी हरवलं, काय करणार आपल्याला. माय ना ती. हे बघा, माझ्या आईने मला जन्माला घातलं, तिचं कर्तव्य आहे ते. माझ्या आईने मला जन्माला घातलं, पुण्यवान आहे ती. खूप कष्ट करून मला जन्माला घातले. पण ऐका ना, आज नावा रूपाला जर कोणी आणलं असेल, आज एवढं मोठं अधिष्ठान जर तयार कोणाच्या कृपेमुळे झालं असेल, तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानाबाईमुळेच निर्माण झालेलं. हे मान्य करावंच लागेल ना महाराज. अरे चांगल्या लेकराला तर कोणी जवळ करतं ना. गोरं गोमट लेकरू असेल त्याला कोणी जवळ घेत. पण ज्ञानोबरायचा स्वभाव आहे महाराज. अनाथाला सुद्धा जवळ घेणारी माय म्हणजे माझी ज्ञानाबाई. लोकांना आता गंज वाटतं गाड्या पैसे, खूप अवघड होतं महाराज. आमचे संजू भाऊ इथं बसलेले 2002-3 साली तेही आळंदीला होते. खूप कष्ट केले त्यांनी बी. मी जर मंदिरात भेटलो तर ते माझ्या तोंडाकडे पाहिजे, मी त्यांच्या तोंडाकडे पाहायचो. मला वाटायचं ते मला चहा पाजतील आणि त्यांना वाटायचं महाराज मला चहा पाजल.
आणि चहाच केवढ्याला भेटत होता? 1.5 रुपयाला चहा होता हो. 1.5 रुपयाला चहा, 1.5 रुपये सुद्धा खिशात नसायचा महाराज. असे अनाथ हजारो लेकर आज महाराष्ट्रामध्ये जर कोणी घडवले असेल तर ते माझ्या ज्ञानाबाईने. म्हणून तर नाथ बाबाला वर्णन करावं लागलं ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. आणि त्या पंडित स्वामीजी ने मला सांगितलं, अरे हम लोग हमारा जब मन अप्रसन्न होता है, जब प्रसन्न करने के लिए हम आनंदी और देहू जाते हो, और आप पागल हो पंडित लोग. ज्ञानेश्वर महाराज को छोड़ के, तुकाराम महाराज को छोड़ के आप वृंदावन में आप पागल हो बोले आप. अरे उत्तर भारतीयांना भागवत सांगायचं असेल तर त्यांना उपनिषदाचा पुरावा घ्यावा लागतो, गीतेचा पुरावा घ्यावा लागतो आणि तुलसीदासजींच्या दोह्याचा पुरावा घ्यावा लागतो. अरे आपण एवढे भाग्यवान आहे की नुसतं भागवत सांगायचं म्हणलं, नुसतं नामदेवरायची बालक्रीडा जरी पाठ केली तरी आपल्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये. तुकोबरायची बालक्रीडा जरी पाठ केली तरी आपल्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये. मी तर या मताचा महाराज जे भागवतात नाहीये ते गाथ्या ते. चला असं कसं म्हणतो हो, विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. मी कालच्या कथेमध्ये तुम्हाला सांगून गेलो, 18,000 श्लोकामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठंच नाहीये. मग 18,000 श्लोकामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठं नाहीये? भागवत व्यासाने लिहिलेलं आहे. आणि या जगातलं सर्व उष्ट जर कोण व्यासो उच्चिष्ट जगत रे, सगळं उच्चिष्ट जर कोणाचं असं तर व्यासांचं आहे. आणि मग त्या व्यासांनी जर माबळ भट्टाचं वर्णन केलं नाही आणि नामदेवराय वर्णन करतात, मग खरं कोणाचं मानायचं हा एक मोठा प्रश्न आहे ना शास्त्रीजी. मग नामदेवराय खरं मानायचे का व्यास खरे मानायचे? आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. व्यास जेवढे जवळ आहे त्याच्यापेक्षा 1000 पट आपल्याला नामदेवराय जवळ आहे. कारण की व्यासांनी जे चरित्र लिहिलंय, व्यासांनी जे भागवत पुराणाची रचना केली, ती समाधी अवस्थेमध्ये त्यांना जसं जसं दिसलं तसं तसं त्यांनी गणपती बाप्पाने लिखाण केलंय. पण नामदेवरायने लिखाण समाधी अवस्थेत नाही केलंय. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. आमचे बुलबुल वाजवणारे प्रभुदेवा गोड स्वभाव आहे, शांत आहे, खात्या पित्या घरचं लेकरू आहे, तब्येतही चांगली गुबगुबीत आहे. तुम्ही त्यांच्या बोटातली सरस्वती पाहिल्यानंतर म्हणसाल किती गोड वाजवतो हा महात्मा, किती सुंदर वाजवतोय हे बघा. पण तो प्रभू किती भांडण करतोय तुम्हाला माहित आहे का? मला माहित आहे. कारण तुम्ही फक्त कथेपुरतं त्याला वाजवताना पाहिलंय, बाकीचे 22 तास तो माझ्या सोबत राहतो. म्हणजे तो किती खडूस आहे, त्याचा स्वभाव कसा आहे तुम्हाला नाही माहित. तो स्वभाव कोणाला माहिती आहे? मला माहिती आहे. तसं व्यासांपेक्षा सुद्धा नामदेवराय भगवंताच्या जवळ होते. म्हणून नामदेवरायचा पुरावा आपल्या संप्रदायासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. अनेक कविता आल्या, अनेक कविता गेल्या, बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या. 1 महिना ऐकतील लोक, 2 महिना ऐकतील. सुंदर ते ध्यान अभंग दररोज पंचपती सुरू करायच्या अगोदर गायक म्हणतोय तरी अजून दररोज अभंग नाविन्य वाटतोय. रूप पाहतलोचनी दररोज म्हणतोय तरी सुद्धा दररोज त्या अभंगामध्ये काहीतरी नाविन्य वाटते. कारण ती वाणी म्हणजे एखाद्या कविताकाराने केलेली कविता नाही हो, ती वाणी माझ्या ज्ञानोबरायची आहे, ती वाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आहे. मी लहानपणी आळंदीला असताना त्या उरुळी कांचन जवळ एक शिंदवणे म्हणून गावी, शिंदवणे जवळच आहे, तिथं पाऱ्यासाठी होतो. आता ज्याला काही इच्छित नाही त्यानं पारा करायचा हा नियम होता. विनापारा, आता इथं जसं विनापारा चालू आहे ना, कुठे विनापारा? बहुतांशी महिलाच घेत असतील बिचाऱ्या, कारण माणसाच्या मांग 12 भानगडी आहे, गावगाडा आहे.
आणि पाऱ्याला बसल्यानंतर काही ख्रिश्चन धर्माच्या मुली प्रचार करण्यासाठी आलेल्या होत्या. मी आपलं लुंगी लावून बाहेर बसले होतो, रवी महाराज पवार आम्ही दोघ जण. आणि त्यातली एक मुलगी म्हणे, आप महाराज हो? मैंने बोला हाँ. कथा करते हो? मैंने बोला हाँ. क्या करते हो? मैंने कुछ नहीं बोला, संगीत गाता हूँ. अच्छा अच्छा. तिनं ते येशू ख्रिस्ताची एक प्रार्थना होती मला सांगितली, पंडित जी अबे प्रार्थना 15 मिनिट तक बोलो, आपका सब पाप नष्ट हो जाएगा. काय म्हणली ती मला? 15 मिनिटं ही प्रार्थना तुम्ही वाचा, तुम्ही जेवढं काही पाप केलेलं आहे तेवढं सगळं पाप नष्ट होऊन जाईल. हे बघा, मला एवढंच सांगायचंय, ज्ञानोबरायची कृपा रेड्यावर झाली का नाही हो? ज्ञानोबरायची कृपा भिंतीवर झाली का नाहीये? अरे ज्ञानोबराने ठरवल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकतो. ज्ञानोबराने ठरवल्यानंतर निर्जीव भिंत चालू शकते. ज्ञानोबराने ठरवल्यानंतर रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबराय बोलू शकतात. मग आमच्या सारख्याना थोडी पडतं बुद्धी. ज्ञानोबराने दिलीच असेल ना कुठं काय बोलायचं काय नाही बोलायचं. बरं, बोलण्यासाठी ज्ञानच लागतं असंही काही नाहीये. मी त्या मुलीला म्हणलं 2 मिनिटं बैस, मी आलोच. आत गेलो आणि ज्ञानेश्वरी घेऊन आलो. काय घेऊन आलो? ज्ञानेश्वरी घेऊन आलो. आणि तिला ज्ञानेश्वरी अशी दाखवली. ही बघितली ज्ञानेश्वरी? ते म्हणे हो. म्हणलं जा, तुझं सगळं पाप नाहीसं झालं. तुझंच नाही, तुझ्या 10 पिढ्याचं पाप नाहीसं झालं. म्हणलं जा. ती म्हणे ऐसे कैसे हो सकता है? मैंने बोला आपकी यीशु ख्रिस्त की प्रार्थना 15 मिनट बोलने के बाद मेरा पाप अगर नष्ट हो सकता है तो ये विश्व के सबसे बड़ा ग्रंथ है ज्ञानेश्वरी. इसको पढ़ने की जरूरत नहीं है. आपने देख लिया तो भी आपका पाप नष्ट हो गया. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जर कोण काय असेल तर वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहे ज्ञानेश्वर महाराज. अरे ज्ञानेश्वर महाराज आपण पाहिले नाही, पण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायच आहेत. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. दुसरं वारकरी संप्रदायाचे गणवेश श्रेष्ठ आहे. तुम्ही असं कधी विचार केला का? पांढरच धोतर, पांढरी शर्ट, पांढरच टोपी, याचं कारण काय हो? याचं कारण असं आहे, मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलंय. पांढरा कापडा एवढा सुंदर आहे, एखादा व्यक्ती जर कीर्तनात बुक्का लावण्यासाठी आला आणि त्याच्या हातातला जर बुक्का शर्टावर पडला तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्यावरच असतं, महाराजावर नसतं. संप्रदाय सांगतोय बाबा, जसे कपडे पांढरे तसं मरेपर्यंत पांढऱ्या पायासारखं राय, काळ नको बरं. कारण एखाद्या चुकीच्या माणसाकडून काही चुकीचं घडलं त्याचा समाजावर अजिबात परिणाम होत नाहीये. पण एखाद्या चांगल्या माणसाकडून जर काही घटना घडली, चांगल्या माणसाकडून जर काही चुकीचं वर्तन घडलं तर त्याचा सर्वात जास्त परिणाम जर कशावर होतोय तर तो संप्रदायातल्या गोर गरीब जनतेवर होतोय. म्हणून संप्रदायातल्या काही मंडळीवर जबाबदारी आहे महाराज. किती प्रेम करता संप्रदायातल्या लोकांवर. अरे मी मागच्याही वर्षी बोलून गेलो, आमच्या ते भांबर्डी वगैरे पाळा इकडचे काही सेवेकरी आले होते ना, मागच्या वर्षी कीर्तन संपलं आणि मग त्यांची नेऊन घालण्याची व्यवस्था गाडीची होती. त्यांनी स्वतःचीच गाडी आणली आणि मी म्हटलं मग आमची गाडी नाही? हा म्हणे महाराज आमची गाडी आहे. मी त्यांना डिझेलसाठी पैसे द्यायला गेलो तर ते काय म्हटले माहिती? म्हणे महाराज आम्ही जर तुमच्याकडून जाण्या येण्याचं भाडं घेतलं महाराज तर पाप लागल हो आम्हाला. एवढं प्रेम लोक संप्रदायाचे करतात. मालक इथं 500 स्वयंसेवक आहे, त्याच्यामध्ये महिला काही आहे, पुरुष मंडळी काही आहे. एवढा मोठा सोहळा करायचा म्हणल्यानंतर आपल्या एकट्याकून नाही होत. दिवसभर हे मंडळी सेवा करतात. रात्री 1 वाजे लोक जेवत होते तरी सेवा करून सकाळी काकड्याला हजर आहेत, पारायणाला हजर आहेत, हे बघा कीर्तनाला हजर आहेत, कथेला हजर आहेत. मी खरं सांगू का महाराज, या चोखोबरायच्या कार्यक्रमाचं खरं सौंदर्य जर काय असेल ना तर तुम्ही सर्व बाहेर गावून आलेले सेवेकरी तुमच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. तुम्ही आहे बर, कशाची अपेक्षा नाहीये की कोणी आमचा सत्कार करावा, कोणी आम्हाला नाही नाही महाराज. हे प्रेम करणारे लोक आहे. उलट मी पत्रिका घेऊन ज्या वेळेस यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो 1-1 किलोमीटर यांनी फुलाच्या रांगा टाकल्या होत्या की महाराज येऊ राहिले. काम कोणाचं होतं? माझं होतं. आश्रमाचं काम होतं. आणि आश्रमाचं काम होतं, आश्रमाच्या सेवेला या म्हणून निमंत्रण देण्यासाठी गेलो तर ज्याही गावाला गेलो 4-4, 5-5 किलो फुलं नुसते अंगावर उधळले. आता याच्यापेक्षा अजून संप्रदायातल्या लोकांवर किती प्रेम केलं पाहिजे?
मी याच्याही पुढे जाऊन सांगेल. 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने एखाद्या गर्भातल्या लेकराला वागवलं, तळ हाताच्या पोटासारखं जपलं, त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम हे सर्व मंडळी वारकरी संप्रदायाच्या लोकांवर करतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.